सर्वात मोठी बातमी समोर येते. पत्रकाराला दमदाटी महागात पडणार. कीर्तनकार इंदोरीकर महाराज वादाच्या भोवऱ्यात. काय आहे नेमकं प्रकरण, पहा सविस्तर. मान तालुक्यातील आंधळे येथे रविवार दिनांक 8 मार्च रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज्य अभियानाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचा कीर्तन कार्यक्रमादरम्यान एका पत्रकाराला लाईव्ह व्हिडिओ चित्रीकरण करण्याचा प्रतिबंध करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मान तालुक्यातील पत्रकारांनी सोमवार दिनांक 9 मार्च रोजी दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून इंदोरीकर महाराज आणि संबंधित व्यक्तीविरोधात कारवाईची मागणी केली आहे. आंधळे येथे आयोजित करण्यात आलेल्या या कीर्तन कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यासाठी डिजिटल मीडिया संपादक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे सहसचिव लिंगराज साखरे उपस्थित होते. कीर्तन सुरू असताना त्यांनी कार्यक्रमाचे व्हिडिओ चित्रीकरण सुरू केले. यावेळी इंदोरीकर महाराज यांनी आपल्या जवळील एका व्यक्तीला खुणावून साखरे यांना चित्रीकरण करण्यास प्रतिबंध करण्याचा सांगितल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर संबंधित व्यक्ती साखरे यांच्या जवळ येऊन त्यांचा कॅमेरा ढकलून देत व्हिडिओ चित्रीकरण करू नये असा दम दिल्याचं सांगण्यात आलं. या प्रकारामुळे वातावरण तणावपूर्ण झाले असून या घटनेनंतर लिंगराज साखरे हे तेथून निघून गेले. दरम्यान हा प्रकार मान तालुक्यातील प्रिंट आणि डिजिटल माध्यमातील पत्रकारांना समजताच सोमवारी सकाळी पत्रकारांनी एकत्रित दहिवडी पोलीस ठाणे गाठले. लिंगराज साखरे यांच्या नावे निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर आणि संबंधित व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा पत्रकारांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय. पत्रकारांनी सांगितलं आहे की प्रशासकीय कार्यक्रम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकारांकडून लाईव्ह चित्रीकरण केलं जातं. अशा वेळी पत्रकारांनाच दमदाटी करणं आणि धक्काबुक्की करणं अत्यंत निंदनीय असून पत्रकारांच्या कामात अडथळा आणण्याचा हा प्रकार असल्याचं त्यांनी नमूद केलंय. तसेच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी या प्रकरणानंतर लक्ष घालून निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांना मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज्य अभियानातून वगळावे अशी मागणीही पत्रकारांनी केली आहे. त्यांच्याऐवजी अन्य योग्य व्यक्तीची नियुक्ती करून अभियानाचे प्रबोधन करण्याची जबाबदारी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार दीपकराव दंडे बडवे, लालासाहेब धडस, लिंगराज साखरे, सचिन मंगळुरे, धनंजय काकडे, राजेश इनामदार, बापूसाहेब मिसाळ, सचिन शिंगाडे, संदीप जठार, फिरोज तांबोळे, नितीन वाघमोरे, उमेश बोधावले, प्रवीण राजे, एकनाथ वाघमोरे, नवनाथ भिसे, चैतन्य काशीद, सोनाली माने, ओमकार माने आदी पत्रकार उपस्थित होते. या प्रकरणी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करत पत्रकारांनी दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दळारे यांना निवेदन देण्यात आलंय. धन्यवाद. पाहत रहा CBS न्यूज मराठी.